भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली येथे समृद्धी महामार्ग जात आहे। याचा विरोध आता होऊ लागला आहे। भंडारा ते गडचिरोली असा समृद्धी महामार्ग जात आहे। यासाठी लाखांदूर तालुक्यातील सरांडी येथील शेतकऱ्यांची शेती मोजणीसाठी आज अधिकारी आले असताना शेतकऱ्यांनी याचा विरोध केला आहे। आधी शेतीला काय दर देणार हे जाहीर करा, नंतर शेती ताब्यात घ्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आधीच मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन समृद्धी महामार्गाचा विरोध शेतकऱ्यांनी केला होता। तरी पण प्रशासन बळजबरीने शेतीचा मोजमाप करत असले तरीही कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो। शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह करणारी शेतीच महामार्गात गेली तर शेतकऱ्यांना जगायचं कसं असा प्रश्न देखील शेतकरी विचारत आहे। आम्ही सर्व शेतकरी जे आहेत ते सरांडी बुजुर्ग आणि राजनीचे शेतकरी आहेत। आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे की आमच्या शेतीचं रेट सांगा आणि आम्हाला योग्य तो मोबदला द्या आणि उर्वरित असलेली जागा सुद्धा संपादन करा, त्याच्यानंतरच तुम्ही आमच्या जागेची मोजणी करा असं आम्ही सुरुवातीलाच निवेदन दिलेलं आहे। आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही 1 इंच सुद्धा जागा मोजू देणार नाही। त्या निवेदनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्याची सुद्धा आम्ही तारीख आणि वेळ मागितलेली आहे की आम्हाला रेट का मिळत नाही, म्हणजे कोणता रेट मिळणार आहे याच्याबद्दल सरकारनं आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती न देता आपले महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आमच्या शेतामध्ये शेतीची मोजणी करायसाठी पाठवलेलं आहे। मग मला एक सांगा, त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यानं एखाद्या कर्मचाऱ्यावर हात जर उचलला तर FIR दाखल कुणावर होईल? शेतकऱ्यावरच होईल ना। मग शेतकरी देशोधडीला जात असताना सरकार झोपला आहे का? शेतकऱ्यांच्या निवेदनाचा विचार करत नाही तर हा आमचा प्रश्न महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला आहे। आणि जर सरकारमध्ये ही धमक नसेल तर तुरंत मध्ये 36 दिवसासाठी मला मुख्यमंत्री बनवा। 36 दिवसामध्ये महाराष्ट्राचे पूर्ण प्रश्न सोडवतो मी आणि समृद्धी महामार्ग सुद्धा बनवून दाखवतो। फक्त शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे।